आई पण हवी आणि बाबा पण. हं? त्यामुळे आता तुम्हाला ठरवायचंय तर तुम्हाला अथर्व हवाय का ती शन्या. ए, तुझ्या फालतू प्रश्नांची उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही. आता मी इथे येणार ते शनायाला घेऊनच येणार. बघच तू. बाबा मी जाऊ नका ना बाबा. दिस वन. यार मला सगळेच कपडे आवडतात. मी ना बॅग भरून कपडे घेणार आहे आता. काय झालं? काय झालं? त्या बाईनं माझी बॅग आधीच भरून ठेवली होती. हे जणू काही वाटच बघत होती ना ती, की कधी एकदा मी येतोय आणि माझे कपडे घेऊन घरातून बाहेर जातोय. वाव यार, कसली क्रुअल आहे ही. सिरियसली फायनली काढलंस ना तुला घराबाहेर. जरा शांत हो. गॅरी अंकल तुम्ही इथे बसा आधी. मी तुमची कॉफी गरम करून आणते. बसा तुम्ही. त्या अथर्वला सुद्धा पट्टी पडून ठेवली आहे. तो सुद्धा यायला तयार नव्हता. म्हणजे आई बाबा दोघंही हवेत मला. ही गुटफॉन आधी इतकी कनिंग होत चालली आहे ना दिवसेंदिवस. म्हणजे ऑफिसमध्ये तर तुझी बदनामी केलीच होती, सोसायटीतही केली होती, आता अथर्वला पण तेच सांगितलं. गॅरी इट्स हाय टाइम यार. इनफ इज इनफ. प्लीज डू समथिंग. नाही, मी करणारच आहे ना. तिला काय वाटलं ती असं काही बोलेल आणि मी काय ऐकून घेणार आहे? राधिकाला आणि तिच्या चमच्यांना काय वाटलं? गुरुनाथ सुभेदार काय असा तसा आहे का? गुरुनाथ सुभेदार काय लेचा पेचा नाहीये. दाखवून देईल तुम्हाला सगळ्यांना, दाखवून देणार आहे. त्यांना मी काय चीज आहे ना दाखवतोच. शनाय, आता तू पटपट आवर, जास्त टाइमपास करू नकोस. आपण आधी ऍडव्होकेट कडे जाऊया. चल लवकर. ए कॉफी मी देते. हा दे. ये शनाय. मला हेच सांगायचं होतं तुला राधिका, आणि आता तुम्हा सगळ्यांनाही, की शनाया आजपासून इथेच राहणार आहे. तू ते काय बायको पदाचा राजीनामा वगैरे दिलायस ना, त्यामुळे तुला काही अधिकार नाहीये माझ्या या प्रकरणात डोकावण्याचा. ताराच्या पाठीवरून माझं नाव का काढून टाकलंस? स्वतःला काय घराची मालकीण समजायला लागलीस का तू? मनात आणलं ना तर एका मिनिटात तुला घराबाहेर काढेन, कळलं? अथर्व, तू पण येतोस का माझ्या बरोबर? हा, तू पण नको राहूस इथे. ओके, तुझ्याशी पण अशीच वागली आई तर? हॅलो आई. का बाई कशी आहेस? मी बरी आहे. ते जरा कामच करत होते. त्या बरीमध्ये काही दम बी दिसून नाही राहिला. का बाई का आलं? आ सगळं काही ठीकठाक आहे ना बा? हो आई. बरं तर पोट्याला फोन दे बरं गुरुला. किती दिवस झाले बाई बोलणंच नाही झालं ना आमचं. सारखं मोबाईलवर फोन करते तर फोनच नाही उचलत, नाही तर मग एंगेजच येते. दे दे बरं पोट्याला फोन दे. ते आई ते का आलं? बाहेर गेलं का गुरु? ते सकाळी लवकर ऑफिसला गेले. हे भगवान, म्हणजे आजही बोलणं राहिलंच नाही. अथर्व कुठे? अथर्वला दे बरं. तो शाळेत गेलाय आई. बर का कळून नाही राहिलं राधिका? दोघांची भारी आठवण येऊन राहिली मज. अथर्व आला ना घरी तर त्याला फोन करायला सांगते. सांग बरं सांग. दूर आहे पोरग पण रोज आठवण येते पाय त्याची. आम्ही दोघेही आलो असतो ग, पण याईनं काम राहते ना, मग का करायचं? यायचं म्हणते डाऊनच जाते पाय. आणि मी इथे एकटी बसलेली असते. मग एकटी असते की मनामध्ये भारी विचार येऊन जाते. का करत असेल पोरग? गुरुचं का चाललं असेल? राधिका कशी असेल? हो ना आई. घरात एकटं असलं ना का नाही ते विचार मनात येतात. राधिका काऊन बरं? का झालं? तो आवाज ठीक नाही येत आहे.
बरं गेलं नाही का? नाही आई, तसं काही नाही. ते थंडी सुरू झालीये ना, घशात खवखवून राहिलं, बाकी काही नाही. आई मग तुळशीचा काढा घेणं बरं वाटेल ना. हो आई. इथे तर थंडी भारी आहे बरं. तुम्ही एक काम करा ना, शनिवार रविवार पकडून 4-5 दिवसाची सुट्टी घेऊन घ्या ना आणि मग चालले जा मुंबईला. हो, विचारते यांना. आता का विचारायचं त्यात? त्याला सांग बरं जायचंय म्हणून नागपूरला. या ना, थंडी मस्त आहे आणि सांबारही स्वस्त आहे बरं इथं. तुला आणि गुरुला गरमा गरम अगदी पुडाच्या वड्या खाऊ घालते मी. अथर्वलाही पाहिलं नाही ना ग, बरेच दिवस झाले. हो आई, येऊ आम्ही. मी ठेवू का? जरा कामात आहे. आई बाई, सॉरी सॉरी, मी तर एकटी असते ना, तुम्हाला कामं राहतात बाई. सॉरी सॉरी, करते नंतर फोन. बरं, चल चल चल. हो. आई, इथे काय चाललंय तुम्हाला माहित नाही, पण मला भीती वाटून राहिली. जे चाललंय ते सगळं खरं खरं तुम्हाला कळलं तर काय होईल? अच्छा, म्हणजे तुम्हाला आणि तुम्हाला एकत्र राहायची इच्छा आहे. हो बरोबर. सी, इट्स नॉट इम्पॉसिबल बट डिफिकल्ट. कसं आहे ना, काही काही केसेसमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंगनीच काही निर्णय घ्यावे लागतात. म्हणजे कसं आहे, तुम्हाला तुमच्या मिसेस बरोबर राहायची इच्छा नाही हो. आणि तुमच्या मिसेसना तो फ्लॅट सोडायचा नाही. हां. कारण तो तुमच्या दोघांच्याही नावावर आहे, म्हणजे तुमच्या आणि तुमच्या मिसेसच्या. इन दॅट केस डिवोर्स फाईल करणं जरा कठीणच जाणार, कारण तुम्हाला एक मुलगा पण आहे. आणि माझं त्याच्यावरही तेवढंच जीव आहे हो. मग कसं आहे ना, म्युच्युअल अंडरस्टँडिंगनीच तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं? आम्ही तिघांनी काय एकत्र राहायचं का एका घरात? हे बघा, मी असं काही एक म्हणत नाही, पण कसं आहे, हा फ्लॅट दोघांच्या नावावर, म्हणजे तुम्ही मिसेस सुभेदारांना घराबाहेर काढू शकत नाही आणि त्यांच्या परमिशनशिवाय यांना घरात घेऊ शकत नाही. कसं आहे, या बाबतीत मात्र त्यांची बाजू स्ट्रॉंग आहे आणि तुमची मात्र पटते. इथे तुम्ही एक करू शकता, आउट ऑफ कोर्ट तुम्ही सेटलमेंट करू शकता. म्हणजे कसं?